पारगाव येथील तुळजाभवानी कला केंद्रात नर्तिका असलेल्या पूजा गायकवाडने 1.5 वर्षातच गोविंद बर्गे यास कंगाल केलं होतं, असा नातेवाईकांचा आरोप आहे। 15 सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी पूजाचा वाढदिवस आहे। गिफ्ट म्हणून तिने गोविंदचा राहता 5 कोटींचा बंगला मागितला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। सासुरे येथील पूजा गायकवाड काही वर्षांपासून बार्शी तालुक्यातील वेगवेगळ्या कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करते। 1.5 वर्षांपूर्वी तिची ओळख लुखामसला तालुका गेवराई जिल्हा बीड गावचे माजी उपसरपंच गोविंद सोबत झाली। सारखे येण्यानं गोविंदची पूजा सोबत ओळख झाली। त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि दोघंही एकमेकांना रात्रंदिवस बोलू लागले। प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्या गोविंदकडे बक्कळ पैसा होता, हे पूजाने हेरलं। वाढलेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं। गोविंदचा तिच्यावरती जीव जडल्यानं तिच्यासाठी तो काहीही करायला तयार होता। याचाच फायदा घेऊन पूजाने त्याच्याकडून दागिने, पैसे, बुलेट, महागडे मोबाईल, इतर मालमत्ता घेतली। घरच्यांच्या विरोधात जाऊन गोविंद हे सारं करत होता। आता तिने गोविंदचा गावातील बंगलाच मागितला होता, पण गावातील बंगला दिल्यावर बदनामी होईल म्हणून त्याने नकार दिला होता। गोविंद तिला दुसरा बंगला घेऊन द्यायला तयार होता, पण पूजाचा हट्ट त्याच बंगल्यासाठी होता। गोविंद तिला भेटण्यासाठी आतुर होता, पण पूजा भेटत नव्हती। आत्महत्येच्या दिवशी देखील ती पारगावच्या कला केंद्रातच होती, पण त्या दिवशी गोविंदला ती तिथे नसल्याचं सांगितल्यानं तो तिच्या सासुरे गावी आला होता। आता पोलीस तपासावेळी मी कला केंद्रातच होते असं तिनं सांगितलेलं आहे। त्यामुळे खरोखर ती तिथंच होती का याच्या पडताळणीसाठी वैराग पोलीस तिचा सीडीआर, कॉल डिटेल्स व लोकेशन मागवलेलं आहे। सध्या ती पोलीस कोठडीत असून तिला उद्या पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। पूजाने गोविंदकडून 1.5 वर्षात किती रक्कम घेतली, गोविंदच्या आणि पूजाच्या बँक खात्याचे व्यवहार वैराग पोलिसांनी मागवलेले आहेत। त्यातून दोघांमधील आर्थिक व्यवहाराची माहिती समोर येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय। दरम्यान गोविंद सोबत आपले संबंध होते, पण त्याच्या आत्महत्येमागे आपला काहीही संबंध नसल्याचं तिने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलंय। 7 सप्टेंबरला पूजाला भेटायला आलेल्या गोविंदला त्यावेळी ती भेटली नव्हती। कुटुंबाच्या विरोधात जाऊन पूजाला मागेल ते देऊनही तिने बोलणं भेटणं बंद केल्यानं ते नैराश्यात होते। त्यानंतर गोविंदने बंदुकीतील गोळी झाडून आत्महत्या केली, पण परवाना नसतानाही गोविंदकडे बंदूक आली कुठून याचा शोध पोलीस घेत आहेत। सीडीआर मधून ही बाब समोर येईल असा विश्वास पोलिसांना आहे।